नांगरणी होते, बीज पेरलं जातं आणि कुठेतरी अंकुर फुटतो न फुटतो. पण इथून पुढे जेव्हा गुरु अंकुर फोडून देतात, पण तिथून पुढे त्याला खत पाणी घालणं हे विद्यार्थ्याचं काम आहे, तुमच्या पालकांचं काम आहे. आणि ते जो जबाबदारीनं करतो, सातत्यानं आपल्या गुरुच्या सानिध्यात राहतो, ती कला घेण्याची त्याला तळमळ आहे ना, तोच विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो बरं का. आणि तुम्हीही जो काही अभ्यासक्रम असेल, बरेच जण काय करतात, शिबिर झालं संपलं, टेन्शन गेले, एकदा ओझं संपलं, त्यांनी काही दिलेला अभ्यासक्रम असेल तो कुठं पडतो याचाही पत्ता लागत नाही. पण असं करू नका. का तर गुरुने दिली जी शिदोरी आहे, ती शिदोरी घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आणि आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी शिदोरी जी आहे ती घेऊन जर आपण वाटचाल केली तर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. आणि हीच खरी या शिबिराची तुमच्याकडून दिलेली गुरुदक्षिणा महत्वाची. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमची गुरु तुम्हाला सांगत असतील, पण तुम्ही तेवढ्याच कळकळीने तळमळीने त्या गोष्टी ऐकून पुढे आक्रमण करावं, तुमचं साध्य तुम्ही साध्य करावं, एवढीच मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात